दीपक भाऊ मला अर्जंट 3,000 रुपयाची गरज आहे. माझ्याकडे ते नाही यार भाऊ. तू बोलला ना मला संकट आल्यावर दिन म्हणून, अर्ध्या रात्री काम कर, फोन लाव, तुला दिन म्हणून दे ना. तुला एकदा सांगितलं समजलं का? माझ्याकडे म्हणजे नाही. माझ्या भावाला रस्त्याला चल सुख दुख आने जाने. हॅलो भैया, हा बोल ना. मला अर्जंट मध्ये 3,000 रुपये लागत होते. कशाला रे? अरे ते माझ्या भावाला थोडं रक्त कमी पडत होतं ना, तर त्याला दवाखान्यात नेलेले ते लागत होते. अरे यार माझ्याकडे तर नाही यार भाऊ. आता बघ ना कुठून तरी. तरी बघेल मी, पॉसिबल झालं तर करेल. से आएगी ये रात समझाए ओम साई 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 ओम साई. हो बाबा, कुठं चुकलो मी? का बरं इतकी परीक्षा घेताय माझी? बाबा आता सर्व तुमच्याच हातात आहे. काहीतरी करा बाबा. सगळं हरवून तुमच्याकडे चालू बाबा आता. हॅलो, हॅलो, हा कोण? डॉक्टर बोलतोय हॉस्पिटल मधून. हा बोला डॉक्टर. ते तुमच्या भाऊ ऍडमिट होता बघा, हो हो त्याला ब्लडची गरज होती. हो सर. एक मुलगा आला होता, त्याने ब्लड दिलंय आणि ती पिशवी आम्ही त्याला लावली. आता त्याची तब्येत बऱ्यापैकी चांगली झालेली. कोण कोण सर? कोण आलता? शिर्डीवरून आला होता तो. कोण पण सर? नाव काय होतं त्याचं? त्याने त्याचं नाव साई सांगितलं ते बघा. साई. ओ जब कठिनाई छाई तू ही याद आया भटके. आज समजलं बाबा, भक्तांवर कितीही संकट आलं तरी तुम्ही त्या भक्तांना एकटं कधी सोडत नाही. बाबा तुमचे 2 मंत्र येते, श्रद्धा आणि सबुरी, त्याची आज मात्र मला खरी जाण झाली. माणसाच्या मनात जर श्रद्धा असेल, श्रद्धा सबुरी जर असेल बाबा, तर सर्व संकटे मोकळे होतात. आणि साईनाम जर घेतले बाबा, तर सर्व चिंता वगैरे दूर होतात.